फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा हा सगळे आहे? होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता 6:30 वाजलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहोत खाटू श्याम राजस्थान टूर इथे. तर पहिल्यांदाच मी अशा टूरमध्ये चाललेली आहे. AC बसमध्येच जाणार आहोत आम्ही. तर फ्रेंड्स, बस वेळेत आली आणि आम्ही बसलोसुद्धा. तर सगळ्यात आधी आम्ही एका ढाब्यावर थांबलो. आमच्या ग्रुपमध्ये काही चेहरे ओळखीचे होते तर काही जण अगदी अनोळखी होते. पण प्रवासाची मजाच अशी असते ना, अनोळखी लोकंसुद्धा कधी आपलेसे वाटायला लागतात ना, कळत नाही. सगळ्यांनी आपापले डबे सोबत आणलेले होते आणि त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी आपापले डबे उघडले आणि ढाब्यावर बसून मस्तपैकी जेवण केलं. आजपासून सुरू करतो आहे आपल्या राजस्थान ट्रिपचा सुंदर प्रवास. राजस्थानच्या दिशेने निघाल्यानंतर आमचा पहिला स्टॉप होता खंडवा, मध्य प्रदेश. इथे आम्ही श्री दादाजी धुनेवाले दरबारात आलो. प्रवास करून आल्यानंतर आधी थोडा नाश्ता करून घेतला. गरमागरम पोहे आणि चणे मिळाले आणि त्याच्यासोबत चहासुद्धा मिळाला. प्रवासात असताना असा साधा नाश्ताही खूप छान वाटतो. नाश्ता झाल्यावर आम्ही दादाजीच्या दर्शनासाठी गेलो. बडे दादाजी महाराज आणि छोटे दादाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि इथलं वातावरण खूपच शांत आणि प्रसन्न असं होतं. दादाजींची अखंड धुनी हे इथलं खास आकर्षण आहे. दर्शन घेताना मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. दादाजींचा आशीर्वाद घेऊन आमच्या राजस्थानच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही तयार झालो. सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली की आमचा हा जो प्रवास आहे सुखरूप आणि आनंदात पार पडू दे. तर मंडळी, अशा सुंदर आणि भक्तिमय वातावरणातून आमच्या राजस्थान ट्रिपची सुरुवात झाली. आता पुढे आम्ही कुठे जाणार आहोत, काय काय पाहणार आहोत, हा 10 दिवसाचा प्रवास कसा झाला, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग दादाजींचं नाव घेऊन राजस्थानच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. त्यानंतर बसमध्ये सगळ्यांनी मस्त डान्स करत, गाणी म्हणत प्रवासाचा आनंद घेतला आणि शेवटी आम्ही एका हॉटेलमध्ये पोहोचलो. इथे आम्हाला एका रात्रीचा स्टे करायचा होता. दिवसभराच्या प्रवासानंतर आता सगळ्यांना जेवणाची उत्सुकता होती. आचार्यांनी अगदी घरच्यासारखं मस्त स्वयंपाक केला. मेनू अगदी साधा होता, पण जेवण खूपच हलकं आणि चविष्ट होतं. फोडणीचं वरण, गरमागरम भात, पोळी, त्यासोबत लोणचं आणि दही मिरची. आणि ज्यांना उपवास होता त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केलेली होती. साधं जेवण असलं तरी या सगळ्यामुळे ना त्याची चव अजूनच वाढली होती. दिवसभराचा थकवा आणि प्रवासाचं असं घरगुती जेवण मिळालं की मन अगदी तृप्त होतं. सवारी नाही आपली. त्यानंतर आम्ही ऑटोने गौरी सोमनाथ मंदिराकडे निघालो. गौरी सोमनाथ मंदिर हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर जवळ असलेलं भगवान शिवाचं प्रसिद्ध मंदिर आहे. इथलं शिवलिंग अतिशय मोठं आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचं शांत आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप समाधान देतं. या प्रवासात सुरुवातीला सोबत असलेले काही लोक अगदी अनोळखी होते, पण एकत्र प्रवास करता करता गप्पा, हसणं आणि फिरणं झालं आणि कधी ते अनोळखी लोक ओळखीचे झाले कळलंच नाही. मंदिरात पोहोचल्यावर आम्ही महादेवाचं मनोभावाने दर्शन घेतलं. समोरच आपल्याला भोलेनाथाची मोठी सुंदर मूर्ती पाहायला मिळते. भोलेनाथाचं ते भव्य रूप पाहून खरंच मन प्रसन्न झालं. इथे हनुमानजीचंही मंदिर आहे, म्हणून आम्हाला एकाच ठिकाणी भोलेनाथाचं आणि हनुमानजीचं दर्शन घेता आलं. आम्ही दोन्ही देवांचं मनोभावाने दर्शन घेतलं. ओंकारेश्वर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं. त्यानंतर आम्ही सगळेजण नर्मदा नदीच्या पायथ्याशी उतरलो. नर्मदा मातेचं सुंदर आणि शांत रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालेलं होतं. नदीच्या काठावर थोडा वेळ निवांत बसलो आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवत राहिलो. सगळ्यांनी मिळून फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढले आणि आठवणी कॅमेरामध्ये कैद केल्या. प्रवासात असे छोटे मोठे क्षणही खऱ्या अर्थाने आनंद देऊन जातात. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ बनवत होतं, तर कोणी गप्पामध्ये रमलं होतं. थोडा वेळ सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि या सुंदर ठिकाणच्या आठवणी मनात साठवल्या. हो मंदिर. नहीं चल रही, मैं क्या करूं? आने के बाद देते
दर्शन झालेलं आहे. आता बाहेर निघालेलो आहोत. चला, जिथे चपला जुते आहे तिथे आता जातात आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळे झालेले आहे. नर्मदा नदीच्या एका बाजूला ओंकारेश्वर आणि दुसऱ्या बाजूला ममलेश्वर आहे. त्यामुळे भाविक ओंकारेश्वर सोबत ममलेश्वराचंही दर्शन घेतात. ममलेश्वराला अमलेश्वर असंही म्हटलं जातं. तर दर्शन करता करता आम्ही सगळे वेगवेगळे झालेलो होतो आणि त्यामुळे मी इथे आईस्क्रीम खाऊन एन्जॉय करत आहे. त्यानंतर वाटेतील छोटी छोटी मंदिरं आणि दर्शन घेत घेत आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. आजचं जेवणही खूप छान होतं. वरण भात, भाजी पोळी आणि श्रीखंड आणि भजे होते. सगळ्यांनी छान जेवणाचा आनंद घेतला. या टूरमधला प्रत्येक छोटासा क्षण मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. टूरचा प्रत्येक भाग तुम्ही माझ्यासोबत घरी बसून एन्जॉय करू शकता. मंदिराचं दर्शन, प्रवास, जेवण आणि भरपूर मजा, सगळं काही. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका.